नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ट्रिग्नॉमेट्री पार्ट 2 म्हणजे मॅथमॅटिक्स पार्टमध्ये 3 नंबरचं चॅप्टर ट्रिग्नॉमेट्रिक सेकंड आहे. त्यातली सर्व प्रकारची थेरी आपण पहिल्या 7 व्हिडिओमध्ये मिळवलेली आहे. मग त्याच्यामध्ये डबल अँगल आहे, ट्रिपल अँगल आहे, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, सर्व प्रकारचे फॉर्म्युले आपण मिळवलेले आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले पण मिळवलेली आहे. फक्त या चॅप्टरमधील एक्झाम्पल बाकी आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण 3.1 एक्झरसाइज आहे. 3.1 म्हणजे 3 नंबरच्या चॅप्टरमध्ये पहिली एक्झरसाइज, त्यामधील एक्झाम्पल सोडवणार आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे, find the value of sin 15 degree, cos of 75 degree and tan of 105 degree. आता हे जे अँगल आहे 15 डिग्री, 75 डिग्री, 105 डिग्री, हे जे अँगल आहेत ते आपले स्टँडर्ड अँगल नाहीत. त्या टेबलमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये जो टेबल तुम्हाला लिहून दिला त्यामध्ये तुम्हाला 15 डिग्रीची किंमत मिळणार नाही. तिथे काय मिळेल? 30 डिग्री, 60 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री अशा व्हॅल्यू मिळतील, पण 15 डिग्री तुम्हाला नाही मिळणार. तर sin 15, cos 75 आणि tan 105 काढायचे आहे. तर इथे लिहिलेले आहे 3 एक्झाम्पल. हे पहिलं उदाहरण आहे, सेकंड आणि हे थर्ड आहे. तर हे 3 तर आहेत, पण यावरून 9 एक्झाम्पल तयार होतील. म्हणजे काय, sin 15 आहे तर आपण इथे cos 15 आणि tan 15 लिहू शकतो, काढू शकतो. cos 75 आहे तर मग इथे sin 75 आणि tan 75 काढता येईल. इथे काय लिहिलंय, tan 105 लिहिलंय, तिथे sin 105 आणि cos 105 लिहिता येईल. म्हणजे प्रत्येक अँगलला आपल्याला sin, cos आणि tan जोडता येईल. पहिल्यांदा आपण sin 15 डिग्री काढतोय. तर 15 डिग्री याला स्प्लिट करायचं सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन मध्ये. आता 15 म्हणजे लहान अँगल आहे तर तो सबट्रॅक्शन मध्ये स्प्लिट होईल. सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करताना स्टँडर्ड अँगल मध्ये ते लिहायचं, म्हणजे त्याची किंमत आपल्याला टेबलमध्ये मिळाली पाहिजे. तर 15 म्हणजे काय लिहिता येईल स्टँडर्ड अँगल नुसार, 60 डिग्री मायनस 45 डिग्री लिहिता येईल. बरोबर. 15 कॅन बी रिटन ॲज 60 डिग्री मायनस 45 डिग्री. असं का लिहिलं आपण? कारण आपल्याला sin 60, cos 60, sin 45, cos 45 माहिती आहे. तर आता sin a मायनस b प्रमाणे आहे. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन फॉर्म्युले पाहिले आपण. sin a मायनस b काय राहतो? sin a cos b मायनस cos a sin b. a म्हणजे 60, b म्हणजे 45. बघा मग sin a cos b म्हणजे sin 60 cos 45 मायनस cos a sin b म्हणजे cos 60 आणि sin 45. म्हणजे कोणता रूल वापरला आपण? sin a मायनस b चा. पहिल्या 7 व्हिडिओ मध्ये जे थेरी घेतले ते पूर्णपणे आपल्याला माहिती पाहिजे. sin a मायनस b काय तो फॉर्म्युला माहिती पाहिजे. आता sin 60 काय राहतो? √3/2. cos 45 म्हणजे 1/√2. cos 60 can be cos 60 is 1/2 and sin 45 is again 1/√2. आता यांची ॲडिशन केली, 2/√2 कॉमन आहे, छेद सारखा आहे, तर न्यूमरेटरचे सबट्रॅक्शन होईल. √3 हा प्रॉडक्ट आला, √3 मायनस 1 हा प्रॉडक्ट मायनस 1 डिवायडेड बाय 2/√2. दॅट इज द आन्सर. मग आता समजा तुम्ही इथे cos लिहिला, इथे आपण आता cos 15 चं एक्झाम्पल इथे नाही, तर आपल्याला cos 15 पाहिजे, तर काय होईल?
cos ऑफ 15 डिग्री. मग इकडे cos लिहायचं आपल्याला. इथे काय लिहायचंय cos 60 डिग्री मायनस 45. मग काय करायला होईल cos a मायनस b वापरायला. cos a मायनस b काय आहे cos a cos b प्लस sin a sin b. म्हणजे इथे काय करावं लागेल तुम्हाला आता cos 60 cos 45 मायनस ला इथे प्लस करतात. cos a cos b प्लस sin a sin b. sin a sin b म्हणजे आपल्याला cos 15 ची किंमत मिळेल. आता तेवढा बदल करा. cos 60 किती आहे 1 half 1/2. cos 45 1/2. sin 60 √3/2 and sin 45 1/2. मग फायनली हे काय होईल 1 हा प्रोडक्ट 1 मायनस हा प्रोडक्ट √3. denominator is the same 2/2. so this is the answer. लक्षात घ्या cos 15 काय आला मग 1 मायनस √3/2/2. अशा प्रकारे तुम्ही tan पण लिहू शकता. मग tan चा आपण इथे लिहिणार आहे घेणार आहे त्याच्यावर आपल्याला ते मिळू शकतं. म्हणजे 3 एक्झाम्पल लिहिले तर ऍक्च्युअली 9 एक्झाम्पल होतील. आता बघा cos 75 होईल हे आपण लिहिले. cos 75 याला स्प्लिट केलं तर आपण असं लिहू शकतो 45 डिग्री प्लस 30 डिग्री. स्टँडर्ड अँगल मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये ते ऍडजस्ट करायचं. सबट्रॅक्शन मध्ये काही ऍडजस्ट होणार नाही ते तर आपण ऍडिशन मध्ये ऍडजस्ट केलं. 45 डिग्री प्लस 30 डिग्री म्हणजे किती 75 डिग्री. मग आता cos a प्लस b वापरायचे. इथे कसा cos a मायनस b वापरला. आता cos a प्लस b म्हणजे cos a cos b मायनस काय मायनस sin a sin b. तर a म्हणजे 45 b म्हणजे 30. तर त्याप्रमाणे cos 45 1/2 sin 30 √3/2 minus sin 45 1/2 sin 30 is 1 half. मग हे किती आला हा प्रोडक्ट √3 आणि हा 1 म्हणजे √3 minus 1 divided by denominator is the same 2/2. so this is the answer of cos 75. मग आता तुम्ही समजा इथे sin लिहिलं. समजा आपल्याला sin 75 पाहिजे तर काय होईल इथे sin लिहायचे. सबट्रॅक्शन तीच ऍडिशन तीच. आता sin a प्लस b काय sin a cos b. इथे काय करावं लागेल sin a cos b. sin a प्लस b मध्ये प्लस करायचं प्लस sin a cos b प्लस cos a sin b. sin a cos b प्लस cos a sin b असा आहे. तर sin 45 किती परत तोच राहणार 1/√3 cos 30 √3/2 प्लस इथे प्लस आला आहे प्लस cos 45 अगेन 1/√2 sin 30 is again 1 half. मग बदल काय आला √3 प्लस 1 √3 प्लस 1 डिवायडेड बाय 2/2. हे त्याचं आन्सर आहे. म्हणजे आपण साइन मध्ये दोन अँगल बघितले cos मध्ये पण बघितले. आता आपण tan 105 डिग्री बघू. ते लिहूनच ठेवलेलं आहे बघा. cos ऑफ 100 tan 3 नंबरचं एक्झाम्पल आहे tan ऑफ 105 डिग्री. तर तो काय लिहिता येईल tan ऑफ 60 डिग्री प्लस 45. स्टँडर्ड अँगल मध्ये त्याला स्प्लिट करायचं. 105 कॅन बी रिटन ॲज 60 प्लस 45. आता tan a प्लस b वापरा. tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. आपल्याला tan a प्लस b चा फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय तो tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. a म्हणजे 60 b म्हणजे 45. आता tan 60 √3 tan 45 1 divided by 1 minus tan 60 √3 45 1
मग फायनली काय आलं अंडर रूट 3 प्लस 1 upon 1 minus under root 3, or we can write it as 1 plus under root 3 divided by 1 minus under root 3. असं तुम्हाला लिहिता येईल. शो दॅट असेल समजा अशी किंमत दिली तर आपण त्यामध्ये लिहू शकतो. अशा प्रकारे आता tan 105 लिहिलं का नाही आपण, तर आता साइन समजा साइन 105 डिग्री पाहिजे, तर सेट तसंच करायचंय साइन 60 डिग्री प्लस 45 डिग्री, म्हणजे साइन मध्ये 15 पाहिलं, त्यानंतर दुसरं साइन 75 पण पाहिलं. आता साइन 105, तर परत साइन a प्लस b वापरा, साइन a cos b प्लस cos a sin b प्लस cos a sin b. b म्हणजे 45, a म्हणजे 60. आता किती आला 1 sin 60 under root 3 by 2 cos 45 1 upon under root 2 cos 60 is 1 half sin 45 is 1 upon under root 2, म्हणजे फायनली आला अंडर रूट 3 प्लस 1 अपॉन 2 अंडर रूट 2, म्हणजे साइन 105 सुद्धा आपण काढला. म्हणजे 15 तुम्ही कॉस मध्ये घेऊ शकता, tan मध्ये घेऊ शकता, 75 तुम्ही साइन मध्ये घेऊ शकता, tan मध्ये घेऊ शकता, आणि हा 105 जसा आपण आता साइन मध्ये घेतला, tan मध्ये तर घेतलाच आहे, तर कॉस मध्ये पण टाकून आपण cos a plus b चा फॉर्म्युला वापरून किमती काढू शकता. म्हणजे 3 एक्झाम्पल जरी आहे त्यावर 9 होतील, नाहीतर मी तुम्हाला साइन 75 काढूनच दाखवला आहे, साइन 105 काढून दाखवला, cos 75 काढला आपण, त्याच्यावरून साइन 75 पण लिहिला होता, tan 75 पण आपल्याला काढता येईल. अशा प्रकारे सर्व अँगल आपल्याला काढता येईल. एवढंच नाही तर कोसेक मध्ये साइन आहे म्हणजे कोसेक 15 पण काढता येईल तुम्हाला, कॉस काढला म्हणजे सेक 75 काढता येईल, आणि टॅन काढला आहे समजा तुम्हाला कॉट 105 विचारला तर आपण काय करायचं, टॅन 105 काढायचा आणि कॉट ऑफ 105 मग तुम्हाला मिळू शकतो. अशा प्रकारे 3.1 मध्ये पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं, त्याच्यामध्ये 3 प्रकार होते. तर दुसरं एक्झाम्पल दिलं आहे बघा, प्रूव्ह दॅट cos pi by 2 minus x, cos of pi by 2 minus x into cos of pi by 2 minus y minus sin of pi by 2 minus x आणि sin of pi by 2 minus y is equal to तुम्हाला दाखवायचं आहे minus cos x plus y minus cos of x plus y, that we have to show. मग आपण काय करायचं, आता लेफ्ट हँड साइड घ्यायची आणि राइट हँड साइड दाखवायची. आता हे आपली लेफ्ट हँड साइड आहे, मग आपल्याला आन्सर लिहायचं आहे. आपण काय करू, कन्सिडर लेफ्ट हँड साइड आणि हे राइट हँड साइड आपल्याला मिळवायचे. आता काय होईल, त्याला लिहिता येईल cos pi by 2 minus x, याला तुम्हाला sin x लिहिता येईल, cos 90 minus theta म्हणजे sin theta, sin x याला काय लिहिता येईल, cos pi by 2 minus y म्हणजे काय लिहिता येईल, sin y, sin pi by 2 minus x म्हणजे काय लिहिता येईल, cos x, आणि sin pi by 2 minus y काय लिहिता येईल, cos y, sin x sin y minus cos x cos y.
आता आपल्याला cos a प्लस बी किंवा cos a मायनस बी किंवा cos a प्लस बी किंवा sin a प्लस बी याच्यामध्ये कशा टर्म आहे. cos मध्ये कसं आहे आपल्याला cos दाखवायचे तर cos चं एक्सपान्शन कसं आहे प्लस असो का मायनस. प्लस मध्ये काय आहे cos a cos b अगोदर आहे मायनस किंवा प्लस sin a sin b. मग आपण काय करू sin अगोदर नको आपल्याला मायनस sin कॉमन घेऊन cos x cos y मायनस sin x sin y. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण त्याला आणलं cos a cos b minus sin a sin b सारखा आहे. सो दॅट इज द एक्सपान्शन ऑफ cos a plus b. a म्हणजे काय x आहे आणि b म्हणजे y आहे. सो दॅट इज द राइट हँड साइड. cos a cos b minus sin a sin b म्हणजे कशाचं एक्सपान्शन आहे cos a plus b चं. a b नसून इथे काय आहे xy आहे. सर्व फॉर्म्युले तुम्हाला पहिल्या 7 व्हिडिओमध्ये जे दिलं आहे ते सगळं तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. आपण ते सिम्पलेस्ट वेने मिळवलेले आहे. प्रत्येक व्हिडिओ आपण बघितला आहे किंवा बघितला नसेल तर बघा आणि मग त्याच्यावर आधारित हे सर्व एक्झाम्पल आहे. नंतर काही एक्झाम्पल असे आहे की आपण जे शेवटच्या 2 व्हिडिओमध्ये काही रिझल्ट मिळवले त्याच्यावर एक्झाम्पल बनवलेले आहे तर ते आपल्याला इथे परत लिहायची गरज नाही. पुढचा आहे शो दॅट साइन बघा n+1a इंटू साइन n+2a sin n+1a sin n+2a plus cos n+1a cos n+2a is equal to तुम्हाला दाखवायचं आहे cos a. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅटचं एक्झाम्पल आहे. शो दॅट sin n+1a sin n+2a plus cos n+1a plus cos n+2a is equal to cos a तुम्हाला दाखवायचं आहे. चॅप्टरच्या शेवटच्या एक्सरसाइज मध्ये पहिल्या भागामध्ये एमसीक्यू असतात जे आपण पहिल्या 2 चॅप्टर मध्ये एमसीक्यू सोडवले होते. तर याच्यावर त्याच्यामध्ये पहिला एमसीक्यू हाच आहे. तर तिथे काय दिलं आहे the value of sin n+1a sin n+2a plus cos n+1a cos n+2a is del dash. तर तुम्हाला ऑप्शन दिला आहे. एक दिलाय sin a, दूसरा दिलाय मायनस sin a, तिसरा दिलाय cos a आणि चौथा दिलाय मायनस cos a. मग त्याचं उत्तर काय आहे cos a. कारण इथे दिलंय बघा ते. आता म्हणजे त्या एमसीक्यू या एक्झाम्पलच्या पुढे काय बनवलंय एमसीक्यू बनवलंय. म्हणजे एक्झाम्पल वरून आपल्याला एमसीक्यू बरेच तयार केलेले असतात. मग इथे पण काय करायला लागेल बघा बरं तुम्हाला लेफ्ट हँड साइड घ्यावी लागेल आणि ही राईट हँड साइड आपल्याला मिळवायची. समजा मिळवता तुला आन्सर मध्ये हे आपण प्रश्नामध्येच बदल करतोय वेळ कमी लागावा म्हणून. हे परत लिहिलं तर आपल्याला वेळ लागेल. तुम्हाला माहिती आहे आता लेफ्ट हँड साइड काय लिहिली आपण. तुम्ही बॅक जाऊन लगेच बघू शकता प्रश्न काय आहे. तर याची लेफ्ट हँड साइड ही आहे राईट हँड साइड ती दाखवायची. तर लेफ्ट हँड साइड घेतली आपण sin a sin n+1a sin n+2a वगैरे. आता ह्या टर्म कशा आहे बा cos दाखवायचा तुम्हाला बरोबर. आणि ह्या काय sin a sin b plus cos a cos b सारखा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल ह्या ज्या टर्म्स आहेत त्या आधी लिहून घ्यायला लागतील. म्हणजे असं करायला लागेल cos n+1a cos n+2a ह्या आधी लिहून घ्या आपण प्लस sin n+1a sin n+2a बरोबर. म्हणजे आपलं एक्सपेन्शन असं आहे cos a cos b plus sin a sin b या प्रकारचं आहे. मायनस असतं
तर मग मायनस साईन घ्यावं लागली असते मागच्या एक्झाम्पलमध्ये जसं घेतलं तसं. तर हे प्लस जरी असला तरी आपण आधी लिहिलं. नाव दिस इज आफ्टर ए कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. परत तुम्ही हा ए आणि बी पण बदला बदल करू शकता, पण आता राहू दिलं तरी चालेल. तर हे कशाचं एक्सपेन्शन आहे? कॉस ऑफ n प्लस 1a मायनस n प्लस 2a याचं ते एक्सपेन्शन आहे. म्हणजे याला आपण a म्हटलं आणि याला b म्हटलं, मग cos a मायनस b झालं का नाही? cos a मायनस b काय आपला cos a cos b प्लस sin a sin b. सर्वात आधीचा फॉर्म्युला आपला cos a मायनस b चा. या चॅप्टर मधला पहिलाच व्हिडिओ होता. cos a मायनस b चा एक्सपेन्शन घेतलाय आपण. cos a मायनस b काय आहे? cos a cos b प्लस sin a sin b. म्हणजे याला आपण a म्हणतोय आणि याला काय म्हणतोय b. मग आता काय ना बघा, ब्रॅकेट सोडावं लागते. na प्लस a मायनस na मायनस 2a असं झालं. हा ब्रॅकेट सोडवून तर na आणि na कट झाला. cos ऑफ काय आला? मायनस a आणि cos ऑफ मायनस a, cos ऑफ मायनस थीटा इज cos थीटा. सो दॅट इज द राइट हँड साइड. sin ऑफ मायनस a मायनस sin होतो, पण cos ऑफ मायनस a काय राहील? cos aच राहील. सो दॅट इज द राइट हँड साइड. किंवा हा मायनस a मिळवायचा नसेल तुम्हाला तर आपण ही पहिली टर्म अगोदर लिहिली, अगोदरची टर्म नंतर लिहिली. ती लिहित असताना हा cos n plus 2a आधी लिहून घ्यायचा, n plus 1a नंतर लिहायचा. म्हणजे cos a आणि याला cos b म्हणायचं, sin a याला sin b म्हणायचा. म्हणजे ही टर्म आधी येईल आणि ही नंतर येईल. मग सबट्रॅक्शन डायरेक्ट तुम्हाला a येईल त्यावेळेस. असंही लिहिलं तरी बरोबर आहे. n plus 2a याला a म्हटलं, n plus 1a ला b म्हटलं तरी सुद्धा आपल्याला आन्सर सेमच मिळणार आहे. नंतर पुढचं उदाहरण आपण बघू. बऱ्याच वेळा मी एक्झाम्पल लिहून ठेवत असतो, त्याच्यामुळे आपल्याला वेळ कमी लागतो. कमी वेळेत जास्त एक्झाम्पल सोडवले जातात. प्रत्यक्ष लिहायचं असेल तर थोडा वेळ लागतो. पुढचं एक्झाम्पल आहे शो दॅट. तर पुढे एक आयडेंटिटी आहे, आपण ऑलरेडी झालेली आहे आपली. त्याच्या पुढचं एक्झाम्पल बघा. cos of x minus y upon cos of x plus y is equal to cot x plus cot y plus cot x into cot y plus 1 divided by cot x plus cot y minus 1. लेफ्टला आहे cos x plus y upon cos x minus y upon cos x plus y. आणि राईटला आहे cot x into cot y plus 1 divided by cot x into cot y minus 1. एक्झाम्पल काय आहे? प्रूव्ह दॅट किंवा काय असतं? शो दॅट. मग आता आपण परत याची लेफ्ट हँड साइड घेऊ. तुम्हाला सांगितलं हे परत लिहायला आपल्याला वेळ लागतो, म्हणून आपण ही आता आपल्याला दिसतंय की लेफ्ट हँड साइड घ्यायची, तर इथेच मी त्याला लेफ्ट हँड साइड म्हणून टाकलं. आपल्याला राईटला काय मिळवायचंय ते राहू द्या समोर, आपल्याला दिसेल ते. आता हे आन्सर मध्ये प्रूव्ह दॅट लिहिणार नाही आपण, हे काढून टाकणार. बरोबर. इथून आपला आन्सर सुरू झालं. लेफ्ट हँड साइड लिहायची. आता काय फॉर्म्युला आहे आपला? cos x minus y काय येईल? cos x cos y plus sin x sin y. म्हणजे cos a minus b आपल्याला cos a plus b काय आहे? cos x cos y minus sin x sin y. बरोबर. ही साइड मिळवायची तुम्हाला. तर इथे जर का आपण sin x sin y ने डिवाइड केला न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला, म्हणजे काय? डिवाइडिंग n and d by sin x sin y
वेगळे साइन एक्स साइन वाय लाच काय म्हणायचं, कारण इथे +1 आहे इथे -1 आहे म्हणजे हे नको आहे तिथे, ती नको आहे आणि इकडे क्वाट पण लिहायला पाहिजे. दोन गोष्टी आहेत त्याच्यात, याने डिवाइड करायचं कारण की आपल्याला 1 मिळवायचं तर हेच आहे आणि इथे क्वाट पण मिळवायचं आहे. मग काय म्हणजे sin x sin y ने डिवाइड केल्यावर काय होईल, cos x cos y अपॉन sin x sin y प्लस इथे काय होईल 1. मग याला पण डिवाइड करा, cos x cos y डिवाइडेड बाय sin x sin y minus 1. डिवाइडिंग n and by sin x sin y. आता याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट आन्सर येते. हे बघा, हा काय होईल cos x अपॉन sin x म्हणजे काय होईल cot x, sin x sin y अपॉन sin cos y अपॉन sin y म्हणजे cot y प्लस 1 आलेला आहे, हा परत cot x हा cot y आणि मायनस 1 म्हणजे इज इक्वल टू आपल्याला ही टर्म लिहायची आणि दॅट इज द राइट हँड साइड. त्याच्यानंतर ही टर्म लिहायची आहे and that is the right hand side, that is the right hand side of given example. अशा प्रकारे आपल्याला लेफ्ट हँड साइड घेऊन राइट हँड साइड मिळालेली आहे. आपण लेफ्ट हँड साइड घेऊन राइट हँड साइड घेऊन लेफ्ट हँड साइड सुद्धा मिळवू शकतो. आता बघा एक एक्झाम्पल आपण असं लिहू की त्याच्यामध्ये राइट हँड साइड अगोदर दिलेले असं आहे ते, शो दॅट cot a into cot 4a plus 1 upon cot a cot 4a minus 1 म्हणजे आधी जे राईटला होते ते लेफ्टला आहे इज इक्वल टू तिथे काय होतं cos x plus y होता, इथे हे a आणि 4a असल्यामुळे तिथे 3a आहे डिवाइडेड बाय cos of 5a. x y होते म्हणून इथे x minus y आणि x plus y होते मागच्या एक्झाम्पल मध्ये. तर ही साइड आपल्याला अगोदर दिली होती नंतर दिली होती. मग आता आपण सोडवताना परत ही आता लेफ्टला दिलेली आहे तर लेफ्ट म्हणून आपण राईटला दिली असेल तर राईट लिहायचं म्हणजे ही साइड घेऊन सुद्धा उत्तर आपल्याला येऊ शकतं. मग आता काय होईल याला कॉट आहे तर आपण काय लिहू cos a into cos 4a अपॉन sin a into sin 4a plus 1 डिवाइडेड बाय cos a into cos 4a divided by sin a into sin 4a minus 1. बरोबर. आता आपण एलसीएम जर घेतलं तर काय होईल cos a cos 4a plus sin a sin 4a divided by cos a cos 4a minus sin a sin 4a. मग आता sin a आणि sin 4a जो दोघांचा डिनॉमिनेटर आहे तो कट होऊन गेला, तो वरती पण आहे आणि खाली पण आहे, तो आता लिहायची गरज नाही. आता आपण हा 4a मोठा आहे आधी लिहून घेतला तर आपल्याला सोयीचं होईल cos a cos 4a into cos a plus sin 4a into sin b. बरोबर. फक्त क्रम बदलला a b is equal to b. So cos 4a into cos a minus sin 4a into sin b. म्हणजे ही स्टेप नाही लिहिली याच्यावर तरी चालेल. तर is equal to now this is after cos a cos b plus sin a sin b. मतलब क्या है cos a minus b डिवाइडेड बाय क्या है cos a cos b minus sin a sin b. a 4a b म्हणजे a
हो काय येईल cos ऑफ 4a प्लस a असं होईल. म्हणजे याचं एक्सपेन्शन हे आहे. सो दॅट इज इक्वल टू cos 3a divided by cos of 4a. So that is the right hand side again. अशा प्रकारे आपण साइड बदलून सुद्धा मिळवू शकतो. आता याच्यावरून हे स्टेप नाही लिहिली तर काही फरक पडणार नाही. फक्त फरक असा होईल की इथून आपल्याला a - 4a लिहायला, इथे काय लिहायला लागलं असतं जर आपण ही स्टेप लिहिले नाही आणि डायरेक्ट लिहिलं तर a - 4a आणि इथे a + 4a. तर a - 4a म्हणजे -3a आला असता आणि खाली 5a पाहिजे इथे. 4a + a म्हणजे 5a बरोबर. तर खाली तर 5 आलाच असता, वरती -3a, मग cos ऑफ -3a म्हणजे परत cos 3a झालाच असता. तर अशा प्रकारे आपल्याला ही राईट हँड साइड जे आपण बदलून लिहिली आता ती भेटते. अशा प्रकारे 3.1 एक्सरसाइज मधील अनेक एक्झाम्पल आपण घेतले. याच्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही एक्झाम्पल बाकी आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.